दिल्लीनंतर अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा होता कट। दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर। अयोध्येसह काशी देखील होतं दहशतवाद्यांच्या रडारवर। कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर, अघोरी प्रकार उघड। चुटकी वाजून भूतबाधा करणी करणाऱ्या तांत्रिक मांत्रिकाचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ समोर। शिर्डीत द्वारकामाईत मुलाच्या एका डोळ्याचा अंधपणा गेला। उत्तराखंडच्या कुटुंबाचा दावा। माजी विश्वस्तांकडून सत्कार, कथित चमत्काराला थारा नको, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका। दुहेरी खुनाने सांगली हादरली। दलित महासंघाच्या अध्यक्षाची वाढदिवसाच्या दिवशीच हत्या। वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांकडून खून। प्रतिहल्ल्यात हल्लेखोराचीही हत्या। लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला करून अज्ञात हल्लेखोर पसार। अमरावतीजवळील बडनेरा शहरातील घटना। हल्ल्यात नवरदेव जखमी। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। पक्ष आणि चिन्हासाठी दोन्ही शिवसेना पुन्हा जोरदार युक्तिवाद करणार। प्रकरणाला आतापर्यंत तारीख पे तारीख। पुणे जिल्ह्यात जेजुरी, फुरसुंगी आणि दौंडमध्ये दोन्ही पवारांचे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता। कोल्हापुरातल्या चंदगड नंतर पुण्यातही पुनरावृत्ती। पार्थ पवार जमीन प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांनी राजीनामा द्यावा। अंजली दमानी यांची मागणी। पार्थ पवारवर FIR दाखल करण्याची ही मागणी। मुंढवा जमीन खरेदी प्रकरणी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीकडे 10 दिवस। मुद्रांक शुल्क विभागाने दिली होती 15 दिवसांची मुदत। 5 दिवस झाल्यानंतर अजूनही व्यवहार रद्दसाठी पत्रव्यवहार नाही। बाबा सिद्दीकींच्या पत्नी शेहजीन सिद्दीकींची हायकोर्टात याचिका। याचिकेत भाजपचे मोहित कंबोज, अशोक मुंद्रा, विश्वजित चव्हाणांवर गंभीर आरोप। भाजप आरोपांना काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष। पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं भोवलं। परवानगी न घेता फोटोशूट केल्याने जोडप्यावर दंडात्मक कारवाई। महाराष्ट्र ATSची मुंबऱ्यात 4 घरांवर छापेमारी। पुण्यात अल कायदाशी संबंधित दहशतवादी अटकेशी कनेक्शन असल्याचा संशय। फरीदाबादमध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शन। शाहीनने महाराष्ट्रातल्या तरुणाशी केलं होतं लग्न। शाहीनने लग्न केलेल्या या तरुणासोबत 2015 साली तिचा घटस्फोट झाल्याचीही माहिती। दिल्ली कार बॉम्बस्फोट हा मोठ्या कटाचा भाग। दिल्ली, नोएडा आणि लखनौत साखळी बॉम्बस्फोटाची होती योजना। आत्मघातकी नव्हे तर अस्वस्थतेतून हल्ला केल्याचा निष्कर्ष नवा CCTV समोर। जैश ए मोहम्मदच्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश। 8 जणांना अटक, त्यात 6 डॉक्टरांचा समावेश। दिल्लीतील स्फोटानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार। दिल्लीतील स्फोटावर सविस्तर चर्चा होणार। बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार बिहारमध्ये बंपर बहुमतासह NDAचे सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज। बिहार निवडणुकीचा 14 नोव्हेंबरला निकाल। MCAच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। आज इतर पदांसाठी मतदान होणार। कुणाची वर्णी लागणार, कुणाला झटका बसणार, लवकरच चित्र स्पष्ट होणार। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर झालेल्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार, 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश। राष्ट्रीय उद्यान परिसरात झाली चकमक। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। आता घरीच होणार उपचार। धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती।